संत बाळूमामा हे समाजातील वंचित गरीब घटकांचे आश्रयस्थान होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल. संत बाळूमामा मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. राज्य शासनाच्या पुढाकारामुळे आता हे ठिकाण धार्मिक पर्यटनाच्या नकाशावरही अधिक ठळकपणे उमटणार आहे, असं नामदार एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन होता आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, तिथल्या अध्यक्षांनी, ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे. मी आपल्याला सांगतो जवळपास 600-650 कोटीचा विकास आराखडा तयार होतोय. कारण लाखो लोक तिथे येतात. ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही धारकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील,